नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. त्यासाठी मी इथे कोथिंबीर चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे. कोथिंबीर फ्रेश घ्यायची आपल्याला. आणि कोथिंबीरचे असे जे मोठे मोठे डेट असतात ना ते काढायचे. थोडेसे बारीकवाले असतील तर चालेल. जाडे जाडे जे डेट असतात ते आपल्याला काढून टाकायचे. आता आपण ह्याला कट करून घेऊया, चिरून घेऊया. आणि आता यामध्ये आपल्याला लसूण घ्यायचे आणि हिरवी मिरची आणि यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच इतकं जिरे टाकायचं आहे. ह्याला एकत्र मिक्सरला वाटून घ्यायचे आपल्याला. तर वाटून घेऊया. आता यामध्ये आपल्याला 2 चम्मच सफेद तीळ घ्यायचे. म्हणजे आपण हिरवी मिरची लसूण वाटून घेतलं, जिरं ते टाकायचं ह्याच्यामध्ये. आता यामध्ये 2 चम्मच तांदळाचं पीठ टाकायचं आहे. हळद टाकायचे आणि मिरची पावडर टाकायचे. मिरची पावडर तिखटाच्या हिशोबाने टाकायची, कारण आपण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे. तर तिखट किती पाहिजे त्या हिशोबाने टाकायचे. आता यामध्ये बेसन टाकूया. तर मी त्या अर्धा कप बेसन टाकते. अजून 1 कप आपण घेऊया. आता यामध्ये हे मी मिक्सरचं भांडं धुवून घेते. हे इतकंच पाणी आपल्याला टाकायचं. आता ह्याच्यामध्ये मला चांगलं एकत्र करून घ्यायचं. यामध्ये मीठ टाकायचे. मीठ चवीनुसार घ्यायचं. आणि थोडं 1 चम्मच इतकं तेल टाकायचं. तर बघा आपल्या इथे गोळा तयार झाला आहे. खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळी नाही, मध्यम असा गोळा तयार केला आहे मी. आता मी इथे एक जाळी घेतली आहे. त्याला आपण तेल लावून घेऊया. चांगलं तेल लावायचे व्यवस्थित. आता मी इथे हे प्लेटवरती असं थापून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही 2 असे सर्कल असे राऊंड करून तुम्ही ठेवू शकता. बघा असं थापून त्याला प्लेटमध्ये लावायचं. हे झाले आपलं. आता मी इथे भांडं ठेवलं. पाणी गरम झाले. त्याला आपण स्टीम देऊन घ्यायचे. 15 मिनिटासाठी याला स्टीम देऊन घ्यायचे आपल्याला. याला 15 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती आपल्याला स्टीम द्यायचे. इथे आपली 15 मिनिटं झाले. आता आपण ह्याला काढून घ्यायचे आणि ह्याला आपण पूर्ण थंड होऊ द्यायचे. पूर्ण थंड करून घ्यायचे. मग आपल्याला त्याला कट करायचे. आता हे थंड झाले. आता आपण ह्याला कट करून घेऊया. आणि मी 2 कप पीठ वापरलं होतं बेसनचं. तुमची कोथिंबीर किती असेल त्याप्रमाणे
पीठ कमी जास्त लागू शकतं. मी 1 जुडी इतकं कोथिंबीर होती माझी. तर आता इथे आपलं कट झालं आहे. आता आपण याला फ्राय करून घेऊया. याला आपण शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय काही करू शकतो. चला आता फ्राय करून घेऊया. मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे. तेल गरम झालं आहे आपलं. मी इथे डीप फ्राय करते. तुम्हाला पाहिजे तुम्ही शॅलो फ्राय करू शकता. गॅस मी एकदम स्लो किंवा एकदम फास्ट नाही ठेवला आहे, मीडियम ठेवला आहे. कारण की आपल्या ह्या ज्या वड्या आहेत ना त्या थोड्या वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झाल्या पाहिजेत यासाठी. हे बघा असा गोल्डन कलर आला का आपल्याला यांना काढून घ्यायचे. त्यांना तेलात टाकल्या आपल्याला हलवायचं नाही आहे. थोडं झालं का एखाद मिनटं मग ह्याला झाऱ्याने हलवू शकतो. नाहीतर लगेच हलवलं तर त्या तुटतात. आपलं फ्राय करून झालं आहे. मी ते काढून घेतलं आहे. रेडी आहे आपले कोथिंबीर वडी. वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. तुम्ही करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.